धारणी मुख्यालयापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावरील डाबका रेल्वे गावाच्या शेत शिवारामधील एका शेतातील गोठ्यामध्ये अचानक आग लागून अग्नितांडव घडले, ज्यामध्ये 3 बैल आगीच्या संपर्कात आल्यामुळे गंभीर जखमी झाले, तर गोठ्यामध्ये ठेवलेले धान्य आणि बैलांचा चारा सोबतच औषध खत जळून त्याची राखरांगोळी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार डाबका शेत शिवारातील श्यामलाल बाबू कासदेकर यांच्या मालकीच्या शेतामधील गोठ्यात सकाळी 11 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करून गोठ्यामध्ये बांधलेल्या 3 बैलांना आपल्या संपर्कात घेऊन गंभीररित्या जखमी केले, तर गोठ्यामध्ये ठेवलेले गहू आणि ज्वारी असा जवळपास 4 क्विंटलच्या धान्याची राखरांगोळी झाली. श्यामलाल आपल्या शेतामध्ये काम करीत असताना त्यांना अचानक गोठ्यामध्ये आग लागल्याचे दिसून आले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे श्यामलाल आगीवर नियंत्रण करू शकले नाही आणि आगीमध्ये 3 बैल जळून गंभीररित्या जखमी झाले, सोबतच धान्य सुद्धा जळाले. घटनेची माहिती इतर गावकऱ्यांना मिळताच त्यांनी श्यामलाल सोबत मिळून घटनास्थळ गाठून बैलांची आगीतून सुटका केली. घटनेची माहिती धारणी महसूल प्रशासनाला मिळताच तलाठी राकेश पटोरकर यांच्या मदतीने पंचनामा करण्यात आला आहे. डाबका येथील सामाजिक कार्यकर्ते वहीद खान सह गावातील इतर नागरिकांनी आग विझविण्याकरिता श्यामलालला मदत केली. श्यामलाल यांच्या शेतातील झोपडीच्या बाजूला शेकोटी पेटविली होती, ज्यामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी.